नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा होता. पुण्यात थंडीची सुरुवात झाली होती, पण सोशल मीडियावर काश्मीरच्या बर्फाच्छादित डोंगरांचे फोटो पाहून आमच्या ग्रुपचा उत्साह आणखी वाढला होता. मी आदित्य, माझा जिवलग मित्र समीर, त्याची बायको नेहा आणि आमची कॉलेजपासूनची मैत्रीण राधा, आम्ही चौघांनी मिळून काश्मीर ट्रिपचा प्लॅन केला होता. 10 दिवसांची ट्रिप. सुरुवातीला सगळं अगदी स्वप्नासारखं वाटत होतं, पण त्या ट्रिपमध्ये जे घडलं त्यानंतर आम्हा चौघांचं आयुष्य कायमचं बदलून गेलं. आणि आजही जेव्हा मध्यरात्री माझ्या फोनवर अननोन नंबरवरून कॉल येतो, तेव्हा मला पुन्हा त्याच बर्फाळ रस्त्यावर उभा असल्यासारखं वाटतं. कारण त्या रात्री आम्ही काश्मीरमध्ये काहीतरी असं पाहिलं होतं जे माणूस नव्हतं. भाऊ, काश्मीर म्हणजे पृथ्वीवरील स्वर्ग आहे, समीरने विमानात बसताच उत्साहाने म्हटलं. नेहा खिडकीतून बाहेर पाहत होती. मला तर बर्फ पाहायची घाई झाली आहे. राधा हसली. आणि मला कवा. मी त्यांच्याकडे पाहून स्मित केलं. सगळे खूप आनंदात होते. श्रीनगर विमानतळावर उतरल्यावर थंड वाऱ्याने अंगावर काटा आणला. बाहेर सर्वत्र पांढऱ्या धुक्याची चादर होती. दूरवर डोंगरांवर बर्फ चमकत होता. आमच्यासाठी एक लोकल ड्रायव्हर आला होता, युसूफ. उंच, सडपातळ, दाढीवाला माणूस. त्याच्या डोळ्यात एक विचित्र शांतता होती. साहब, हॉटेल डल लेक के पास है. त्याने आमच्या बॅगा घेतल्या. गाडीमध्ये बसल्यावर तो फार कमी बोलत होता. आम्ही मात्र सतत फोटो काढत होतो. डल लेक, शिकारा, थंडी, रस्त्यांवरील दिवे, सगळं जादुई वाटत होतं. हॉटेलमध्ये पोहोचल्यावर रिसेप्शनिस्टने आम्हाला सांगितलं, सर, हवामान खराब होऊ शकतं. पुढच्या 2 दिवसात बर्फवृष्टी वाढेल. तेच तर पाहायला आलो आहोत. समीर हसत म्हणाला. रिसेप्शनिस्ट मात्र हसला नाही. तो काही क्षण आमच्याकडे पाहत राहिला. मग हळू आवाजात म्हणाला, रात्री उशिरा बाहेर जाऊ नका. का? मी विचारलं. तो क्षणभर थांबला. इथे रात्री काही जागा सुरक्षित नसतात. राधा हसली. भूतप्रेत वगैरे? रिसेप्शनिस्टच्या चेहऱ्यावरचे भाव मात्र बदलले नाही. लोक असंच म्हणतात. त्या क्षणी आम्ही ते विनोद म्हणून घेतलं, पण पुढच्या काही दिवसात आम्हाला समजलं तो विनोद नव्हता. दुसऱ्या दिवशी आम्ही गुलमर्गला गेलो. सगळीकडे बर्फ, लहान मुलं खेळत होती, पर्यटक फोटो काढत होते, आम्हीही मजा करत होतो. संध्याकाळी युसूफने अचानक विचारलं, आप लोग असली काश्मीर देखना चाहते हो? म्हणजे टूरिस्ट वाली जगह नहीं, एक पुराना गाव है, बहुत कम लोग जाते हैं. समीर लगेच उत्साहित झाला. चल ना, ॲडव्हेंचर होईल. मी थोडा साशंक होतो. किती दूर आहे? 3 तास. राधाने विचारलं. तिथे राहायला जागा आहे. एक जुना गेस्ट हाऊस आहे. युसूफच्या आवाजात काहीतरी विचित्र होतं. जणू तो आम्हाला जाण्यासाठी प्रवृत्त करत होता. तरी आम्ही होकार दिला, कारण आम्हाला वाटलं हा फक्त आणखी एक ट्रिपचा भाग असेल. त्या रात्री आम्ही नकाशावर ते गाव शोधायचा प्रयत्न केला, पण ते कुठेच दिसत नव्हतं. अरे, गाव गुगल मॅप्सवरच नाहीये, समीर म्हणाला. नेटवर्क प्रॉब्लेम असेल, मी म्हणालो. पण माझ्या मनात पहिल्यांदाच अस्वस्थता निर्माण झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही त्या गावासाठी निघालो. शहर मागे पडलं. रस्ते अरुंद होत गेले. मोबाईल नेटवर्क गायब झालं. बर्फवृष्टी सुरू झाली. युसूफ शांतपणे गाडी चालवत होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला उंच देवदाराची झाडं होती. काही वेळाने मला जाणवलं, आम्ही खूप वेळापासून एकही दुसरी गाडी पाहिली नव्हती. युसूफ, अजून किती वेळ? मी विचारलं. बस थोडा. त्याने आरशातून माझ्याकडे पाहिलं. त्या नजरेत काहीतरी विचित्र होतं. अचानक गाडी बंद पडली. समीर चिडला. अरे यार. युसूफ खाली उतरला. बाहेर बर्फ जोरात पडत होता. मीही मदतीसाठी खाली उतरलो. आजूबाजूला पूर्ण शांतता होती.
फक्त वाऱ्याचा आवाज आणि अचानक दूर जंगलातून कुणीतरी किंचाळल्याचा आवाज आला. मी गोठलो. तुला ऐकू आलं? मी विचारलं. युसुफने माझ्याकडे पाहिलं. त्याचा चेहरा फिकट पडला होता. गाडीत बसा. पण तो आवाज, आताच गाडीत बसा. त्याच्या आवाजात भीती होती. मी पटकन आत बसलो. 5 मिनिटांनी गाडी सुरू झाली, पण त्यानंतर युसुफ एक शब्दही बोलला नाही. संध्याकाळी आम्ही गावात पोहोचलो. ते गाव भयानक शांत होतं. जुन्या लाकडी घराची रांग, सर्व खिडक्या बंद. रस्त्यावर एकही माणूस नाही. फक्त दूर एका मशिदीतून येणारा मंद आवाज. इथे लोक राहतात का? नेहाने कुजबुजत विचारलं. राहतात, युसुफ म्हणाला. मग सगळे कुठे आहेत? त्याने उत्तर दिलं नाही. गावाच्या शेवटी एक मोठं जुनं गेस्ट हाऊस होतं. लाकडी, अर्धवट मोडकळीस आलेलं. दार उघडायला एक म्हातारा बाहेर आला. त्याचे डोळे पांढरेसर झाले होते. तो आमच्याकडे काही क्षण पाहत राहिला. मग म्हणाला, तुम लोग यहाँ रुकने वाले हो? हो. तो शांत झाला. मग अत्यंत हळू आवाजात म्हणाला, रात को खिडकी मत खोलना. माझ्या अंगावर काटा आला. आत शिरल्यावर गेस्ट हाऊस थंडगार होतं. लाकडी जिने, जुन्या फोटोंनी भरलेल्या भिंती. एक फोटो मात्र माझं लक्ष वेधून घेत होता. त्या फोटोमध्ये हाच गेस्ट हाऊस दिसत होता, पण त्याच्या समोर उभे असलेले लोक विचित्र होते. त्यांच्या चेहऱ्यावर डोळे नव्हते. मी पुन्हा नीट पाहिलं. फोटो अचानक हलल्यासारखा वाटला. आदित्य, समीरच्या आवाजाने मी दचकून मागे वळलो. काय झालं? काही नाही. पण त्या क्षणी मला खात्री झाली होती, या गावात काहीतरी चूक होतं. रात्री बाहेर बर्फाचं वादळ सुरू झालं. वीज वारंवार जात होती. आम्ही एका खोलीत बसून गप्पा मारत होतो. अचानक वरच्या मजल्यावर पावलांचे आवाज ऐकू आले. टक टक. नेहा दचकली. वर कोण आहे? म्हातारा खालीच बसला होता. इथे दुसरं कोणी नाही. इथे दुसरं कोणी नाही. पावलांचे आवाज पुन्हा आले. यावेळी अधिक जोरात. समीर उठला. मी पाहून येतो. जाऊ नकोस, मी म्हणालो. अरे उंदीर असेल. तो वर गेला. 2 मिनिटं शांतता. मग अचानक त्याच्या किंचाळण्याचा आवाज आला. आदित्य. आम्ही तिघे वर धावलो. समीर कॉरिडॉरमध्ये उभा होता. त्याचा चेहरा पांढरा पडला होता. तिथे कोणीतरी उभं होतं. कोण? एक बाई. कुठे गेली? ती भिंतीत शिरली. राधा हसू लागली. तू वेडा झालायस का? पण समीर थरथरत होता. तो खोटं बोलत नव्हता. अचानक कॉरिडॉरच्या शेवटच्या खोलीचं दार आपोआप उघडलं. कर्कश आवाज झाला. आत पूर्ण अंधार आणि त्या अंधारात कुणाचे तरी 2 पांढरे डोळे चमकत होते. नेहा किंचाळली. दिवे अचानक बंद झाले. पूर्ण अंधार. माझ्या कानाजवळ कुणीतरी कुजबुजलं. भाग जाओ, भाग जाओ. मी गोठलो. तेवढ्यात दिवे परत आले. खोली रिकामी होती, पण जमिनीवर बर्फाचे ओले पावलांचे ठसे होते आणि ते ठसे आमच्याकडे येत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही गाव सोडायचं ठरवलं, पण बाहेर रस्ता पूर्ण बर्फाखाली गेला होता. युसुफ म्हणाला, आज जाणं शक्य नाही. आम्ही अडकलो होतो. दिवसभर गावात फिरताना आम्हाला एक छोटी मुलगी दिसली. ती लाल रंगाचा फेरन घालून उभी होती. ती आमच्याकडे शांतपणे पाहत होती. हाय. राधाने तिचा हात हलवला. मुलगी काही बोलली नाही. मी तिच्याकडे गेलो. तुझं नाव काय? ती हळू आवाजात म्हणाली, जारा. तू इथे राहतेस? ती मान हलवली. तिने मान हलवली. मग अचानक विचारलं, तुम लोग रात को आवाज सुनते हो? माझ्या अंगावर काटा आला. कुठला आवाज? ती काही क्षण शांत राहिली. मग म्हणाली, जो लोग मर गए वो बुलाते हैं. नेहा घाबरली. चल इथून. आम्ही मागे वळलो. फक्त 2 सेकंद. पुन्हा पाहिलं तर ती मुलगी गायब झाली होती. आजूबाजूला कुठेच नव्हती.
बर्फावर तिचे पावलांचे ठसेही नव्हते. त्या रात्री म्हाताऱ्याने आम्हाला सत्य सांगितलं. वीज गेली होती. आम्ही मेणबत्तीच्या प्रकाशात बसलो होतो. म्हाताऱ्याचा आवाज थरथरत होता. 20 वर्षांपूर्वी या गावात एक भयानक घटना घडली. आम्ही शांतपणे ऐकत होतो. एका रात्री बर्फाचं मोठं वादळ आलं. गावातील काही लोक या गेस्ट हाऊसमध्ये अडकले. त्याने भिंतीवरील जुन्या फोटोकडे बोट दाखवलं. ते सगळे इथेच होते. मग मी विचारलं. म्हाताऱ्याच्या डोळ्यात भीती दिसत होती. त्या रात्री कुणीतरी दार ठोठावलं. त्याने टेबलवर बोटं आपटली. नेहा दचकली. बाहेर एक बाई उभी होती, पूर्ण बर्फात भिजलेली. तिला आत घेतलं. हो. म्हाताऱ्याचा आवाज हळू झाला. ती आत आल्यावर सगळे दिवे बंद झाले. मी श्वास रोखून ऐकत होतो. आणि सकाळी तो थांबला. सगळे लोक मेलेले होते. कसं? त्यांच्या डोळ्यांशिवाय. आमच्या अंगावर काटा आला. राधा कुजबुजली. हे अशक्य आहे. म्हातारा आमच्याकडे पाहत म्हणाला, त्या दिवसापासून ती अजूनही इथे येते. त्याच क्षणी बाहेर कोणीतरी दार ठोठावलं. आम्ही सगळे गोठलो. म्हाताऱ्याच्या हातातील मेणबत्ती थरथरू लागली. पुन्हा आवाज आला. मग एका स्त्रीचा आवाज, दरवाजा खोलो, दरवाजा खोलो. नेहा रडू लागली. समीर उठला. हे कोणीतरी प्रँक करतंय. दार उघडू नकोस. म्हातारा ओरडला. पण समीरने दार उघडलं. बाहेर कोणीच नव्हतं. फक्त बर्फ आणि जमिनीवर एका स्त्रीचे ओले पावलांचे ठसे, जे हळूहळू घराच्या आत येत होते. त्या रात्री आम्ही झोपलो नाही. सगळीकडे विचित्र आवाज येत होते. खिडकीवर कुणीतरी नखं फिरवत असल्याचा आवाज, कुजबूज पावलांचे आवाज. रात्री साधारण 3 वाजता मला तहान लागली. मी खाली किचनमध्ये गेलो. पूर्ण अंधार. मी मोबाईलचा फ्लॅश लावला. तेवढ्यात मला आरशात काहीतरी दिसलं. माझ्या मागे एक बाई उभी होती. लांब काळे केस, पांढरा चेहरा आणि डोळ्यांच्या जागी काळी पोकळी. मी किंचाळत मागे वळलो. कोणीच नव्हतं. पण अचानक माझ्या कानाजवळ थंड श्वास जाणवला. तुम लोग यहाँ क्यों आए? मी धावत वर गेलो. समीर आणि नेहा जागे झाले. काय झालं? मी काही बोलणार तेवढ्यात राधाची किंचाळी आली. आम्ही तिच्या खोलीत धावलो. खिडकी उघडी होती. थंड वारा आत येत होता. राधा कोपऱ्यात बसली होती. ती थरथरत होती. ती माझ्या खिडकीबाहेर उभी होती. कोण? तीच बाई. राधा रडू लागली. तिने मला खाली ये म्हणलं. तेवढ्यात बाहेरून पुन्हा आवाज आला. यावेळी खिडकीवर. आम्ही हळूहळू मागे वळलो. खिडकीबाहेर ती उभी होती, पांढऱ्या बर्फात. तिचा चेहरा रक्ताने माखलेला आणि तिच्या काळ्या पोकळ डोळ्यांतून रक्त वाहत होतं. नेहा जोरात किंचाळली. ती बाई हळूहळू हसू लागली आणि मग गायब झाली. सकाळ होताच आम्ही गाव सोडायचं ठरवलं. युसूफ गाडी तयार करत होता. आम्ही घाईघाईने सामान घेतलं. पण समीर दिसत नव्हता. समीर? कोणतंच उत्तर नाही. आम्ही सगळीकडे शोधलं. शेवटी वरच्या बंद खोलीचं दार उघडलं. आत समीर उभा होता, पाठ आमच्याकडे. समीर? तो हळूहळू मागे वळला आणि आम्ही गोठलो. त्याचे डोळे पूर्ण काळे झाले होते. तो विचित्र आवाजात म्हणाला, ती तुम्हाला जाऊ देणार नाही. नेहा रडू लागली. समीर, समीर. तो अचानक जोरात हसू लागला. मग स्वतःचं डोकं भिंतीवर आपटू लागला. धाड धाड रक्त उडू लागलं. आम्ही त्याला थांबवायचा प्रयत्न केला, पण त्याच्यात प्रचंड ताकद आली होती. अचानक त्याने माझा गळा पकडला. त्याचे हात बर्फासारखे थंड होते. ती आली आहे. मग अचानक तो शांत झाला. त्याचे डोळे वर गेले आणि तो जमिनीवर कोसळला, मृत. नेहा हिस्टेरिक झाली. नाही. त्या क्षणी वरच्या मजल्यावर पुन्हा पावलांचे आवाज आले. ती येत होती. आम्ही तिघे धावत बाहेर पडलो.
बर्फाचं वादळ सुरू होतं. युसूफ ओरडला, लवकर गाडीत बसा. आम्ही बसलो. गाडी वेगाने निघाली, पण काही अंतर गेल्यावर नेहा अचानक किंचाळली, मागे बघा. मी मागे वळलो. बर्फात ती बाई धावत होती. माझ्या जवळ आली. माझ्या खिडकीजवळ थांबली. तिचा चेहरा अगदी जवळ आला. काळी पोकळी असलेले डोळे, गोठलेलं हसू. ती कुजबुजली, अब तुम लोग भी यही रहोगे. तेवढ्यात दूर मशिदीतून अचानक आवाज आला. ती अचानक ओरडली. तिचा चेहरा विकृत झाला आणि ती बर्फात विरघळल्यासारखी गायब झाली. त्या संधीचा फायदा घेत युसूफने गाडी पुढे काढली. आम्ही गावातून बाहेर पडलो आणि पुन्हा कधीच मागे वळून पाहिलं नाही. त्या घटनेला 3 वर्ष झाली. समीरचा मृत्यू मानसिक धक्का म्हणून नोंदवला गेला, पण आम्हाला सत्य माहीत आहे. नेहा अजूनही रात्री झोपू शकत नाही. राधाने काश्मीरचं नावही पुन्हा घेतलेलं नाही. आणि मी अजूनही कधीकधी मध्यरात्री जागा होतो, कारण माझ्या फोनवर अननोन नंबरवरून कॉल येतो. कॉल उचलल्यावर काही सेकंद शांतता असते. मग दार ठोठावल्याचा आवाज आणि एका बाईचा मंद कुजबुजणारा आवाज, दरवाजा खोलो. काल रात्रीही तो कॉल आला आणि यावेळी फोनच्या दुसऱ्या बाजूला मला समीरचा आवाज ऐकू आला, आदित्य, ती अजून इथेच आहे. त्याच क्षणी माझ्या बेडरूमच्या खिडकीवर कोणीतरी नखं फिरवायला सुरुवात केली. मी हळूहळू मागे वळलो. खिडकीबाहेर बर्फात उभी असलेली तीच बाई माझ्याकडे पाहत होती आणि तिच्या काळ्या पोकळ डोळ्यात आता समीरचे डोळे दिसत होते. पुढची भयकथा. खोली. मुंबईत पावसाळा सुरू झाला की शहराचं रूपच बदलून जातं. रस्ते पाण्याखाली जातात, लोकल ट्रेन उशिरा येतात आणि प्रत्येक इमारतीच्या भिंतीमधून ओलसर वास बाहेर येऊ लागतो. पण त्या वर्षीचा पाऊस वेगळाच होता. तो फक्त आकाशातून पडत नव्हता, तो जणू लोकांच्या मनातही झिरपत होता. माझं नाव प्रणव. मी एका IT कंपनीत काम करत होतो. पुण्याहून मुंबईला बदली झाल्यावर मला राहण्यासाठी जागा हवी होती. ऑफिस अंधेरीत होतं, म्हणून जवळपास रूम शोधत होतो. भाडं परवडेल अशी जागा मिळणं अवघड होतं. शेवटी एका एजंटने मला फोन केला, सर, एक फ्लॅट आहे अंधेरी ईस्ट, स्टेशनपासून 20 मिनिटं, भाडं कमी आहे. किती? मी विचारलं. त्याने रक्कम सांगितली आणि मी आश्चर्यचकित झालो. त्या भागात इतक्या कमी भाड्यात फ्लॅट मिळणं जवळजवळ अशक्य होतं. काही प्रॉब्लेम आहे का फ्लॅटमध्ये? मी सरळ विचारलं. एजंट क्षणभर शांत राहिला. नाही सर, फक्त इमारत थोडी जुनी आहे. दुसऱ्याच दिवशी मी फ्लॅट पाहायला गेलो. इमारतीचं नाव होतं शांतिनिकेतन हाईट्स. नाव शांत होतं, पण इमारत पाहताच मनात विचित्र अस्वस्थता निर्माण झाली. 15 मजली इमारत होती. बाहेरून रंग उडालेला, भिंतीवर काळे ओलसर डाग आणि प्रवेशद्वाराजवळ सतत चमकणारा पिवळा दिवा. वॉचमनने मला वरखाली निहाळलं. कुठे? 11B फ्लॅट पाहायला आलोय. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. 11B? हो. तो काही क्षण काही बोललाच नाही. मग रजिस्टर पुढे करत म्हणाला, नाव लिहा. मी नाव लिहिलं, पण त्याच्या नजरा माझ्यावरच होत्या. लिफ्ट जुनी होती. आत गेल्यावर लोखंडाचा वास आला. लिफ्टच्या बटनांवरची आकडे घासून गेलेली होती. मी 11व्या मजल्याचं बटन दाबलं. लिफ्ट हळूहळू वर जाऊ लागली. 4था मजला, 7वा मजला, 9वा मजला. अचानक लिफ्ट झटका देत थांबली. दिवे 2दा लुकलुकले. मला वाटलं वीज गेली. तेवढ्यात लिफ्ट
ठस काळं होतं, जणू सडलेलं. लिफ्ट समोर गेलो तर लिफ्ट बंद होती. मी जिन्याकडे वळलो. जिन्याचं दार उघडलं. आत पूर्ण अंधार. मोबाईलचा फ्लॅश लावला आणि मी थिजलो. जिन्यावर एक लहान मुलगा बसला होता. त्याचा चेहरा खाली झुकलेला. शाळेचा जुना युनिफॉर्म, पायांवर चिखल. काका, तो म्हणाला. मी मागे सरकलो. मला घरी जायचंय. तू कोण? त्याने हळूहळू चेहरा वर केला. त्याच्या डोळ्यांच्या जागी काळी पोकळी होती. मी 11B मध्ये राहतो. मी धावत परत फ्लॅटमध्ये आलो आणि दार बंद केलं. आता कपाटाच्या मागच्या भिंतीवरचा काळा डाग मोठा झाला होता. त्यातून पाणी गळत होतं. भिंतीवर बोटांनी ओरबाडल्यासारख्या रेषा दिसत होत्या. अचानक कपाट स्वतःच उघडलं. आतून थंड वारा आला आणि मग आवाज, बाबा, मला बाहेर काढ. माझा श्वास अडकला. तो मुलाचा आवाज होता. मी मागे सरकत होतो. तू माझा बाबा नाहीस, मी थरथरत म्हणालो. आवाज बदलला. मग तू कोण? भिंतीवरचा काळा डाग हळूहळू मानवी आकार घेऊ लागला. एक बाई, लांब केस. तिचे हात भिंतीमधून बाहेर येत होते. नखं लांब आणि तुटलेली. ती कुजबुजली. माझं मूल कुठे आहे? मी किंचाळत दाराकडे धावलो, पण दार उघडत नव्हतं. मागून कपाटाचा आवाज येत होता. जणू आतून कुणीतरी रांगत बाहेर येत होतं. माझ्या फोनवर अचानक कॉल आला. स्क्रीनवर नंबर दिसत नव्हता, फक्त एक शब्द, 11B. मी कॉल उचलला. दुसऱ्या बाजूला एका पुरुषाचा रडका आवाज होता. भिंत फोडू नकोस. कोण बोलतंय? मी त्याचा बाप आहे. आम्ही चूक केली. तो आमचा मुलगा नव्हता. तो काहीतरी दुसरंच होतं. आम्ही त्याला भिंतीत बंद केलं, पण ती त्याला शोधत राहिली. मी मागे पाहिलं. कपाटातून आता तो मुलगा बाहेर येत होता. त्याचा चेहरा पांढरा, डोळे काळे आणि ओठांवर विचित्र हसू. काका, तो म्हणाला, खेळूया. मी पूर्ण ताकदीने खिडकीकडे धावलो. बाल्कनीतून मदतीसाठी ओरडू लागलो. खाली रस्ता पावसात दिसत नव्हता. तेवढ्यात मागून बाईचा हात माझ्या खांद्यावर पडला, बर्फासारखा थंड. माझं मूल दे. मी डोळे मिटले. त्याच क्षणी बाहेर कुठेतरी वीज कडाडली. प्रचंड प्रकाश झाला आणि मी शुद्ध हरपली. सकाळी मी रुग्णालयात होतो. वॉचमन म्हणाला. मी इमारतीच्या गेटजवळ बेशुद्ध अवस्थेत सापडलो. माझी बॅग बाजूला होती. मी कसा खाली आलो कुणालाही माहिती नव्हतं. मी पुन्हा त्या फ्लॅटमध्ये गेलो नाही. काही दिवसांनी एजंटला भेटलो. तो मला पाहून घाबरला. सर, तुम्ही 11B मध्ये राहिलात? हो. तो थरथरू लागला. पण सर, त्या इमारतीत 11वा मजलाच नाही. मी हसलो. मला वाटलं तो खोटं बोलतोय. पण नंतर मी स्वतः शांतिनिकेतन हाईट्स समोर जाऊन उभा राहिलो
इमारत होती 15 मजली, पण मजल्यांची नावं अशी होती: 10वा, 12वा, 13वा, 11वा मजलाच नव्हता. लिफ्टमध्येही 11चं बटन नव्हतं. मी वॉचमनला विचारलं. तो म्हणाला, "साहेब, साहेब, तुम्ही चुकीच्या इमारतीत गेला असाल." पण त्याच्या रजिस्टरमध्ये माझं नाव होतं, तारीख होती आणि फ्लॅट नंबर 11B. त्या पानाच्या खाली लाल शाईने एक वाक्य लिहिलं होतं, 11व्या रात्री परत येईल. आज त्या घटनेला 6 महिने झाले. मी आता पुण्यात राहतो, पण प्रत्येक महिन्याच्या 11व्या तारखेला रात्री 2:11 माझ्या दारावर ठोका पडतो. मी दार उघडत नाही, कारण दाराच्या दुसऱ्या बाजूला कोण उभं असतं हे मला माहीत आहे. एक मुलगा, एक आई आणि एक 11वा मजला, जो कुठल्याही इमारतीत नसतो, पण तो नेहमी तुम्हाला शोधत असतो.